कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जयपूरमध्ये आंदोलन चालू असताना एका तरुणाने त्यांच्या थेट कानशिलात लगावली। की काय घडलं सांगते, पण त्याआधी थोडक्यात आत्ताच फॉलो करा, कारण अशा प्रकारचे अपडेट्स आम्ही तुम्हाला नेहमी देतो। नीट पेपर फुटी, शिक्षण व्यवस्था आणि बेरोजगार विरोधात जयपूरच्या शहीद स्मारकावर शेकडो तरुण एकत्र आले होते। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन सुरू होतं। अभिजित दिपके कार्यकर्त्यांसह तिथे पोहोचले तेव्हा समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतलं होतं। याच गर्दीचा फायदा घेऊन दोन तरुणांनी थेट अभिजित दिपके यांच्या कानशिलात लगावली। यानंतर संतापलेल्या सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी त्या दोनही तरुणांना पकडून जागीच बेदम चोप दिला। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे। कानशिलात मारणारा तरुण म्हणाला की हे लोक जिहादी मानसिकतेचे असून देशाची दिशाभूल करत आहेत। धक्कादायक बाब म्हणजे याच गोंधळात आंदोलनास्थळी अनेक आंदोलकांचे मोबाईल फोनही चोरीला गेले। या हल्ल्यामुळे जयपूरमधील वातावरण चांगलंच तापलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमी म्हणजे थोडक्यात।